नमस्कार, मी गोविंद कांबळे आणि आता ही जी पोटनिवडणूक लागलेली आहे तिथे शाहूताई कांबळे म्हणजे अकाली निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक लागलेली असून आदरणीय नामदार सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब आणि अविनाश भैया यांच्या मार्गदर्शनाखाली असं ठरलं होतं की ही जर निवडणूक बिनविरोध होईल तर ज्ञानेश्वरी सिद्धार्थ बनसोडे शाहूताईची भावजय म्हणून यांना बिनविरोध काढण्याचे ठरले होते। यदा कदाचित निवडणूक लागली तर समीक्षा बनसोडे यांना तिकीट देऊन लढत करण्याचे ठरले आहे। पण 2 तारखेला अनावधानाने 8 उमेदवारापैकी एक उमेदवार विड्रॉल करायला फॉर्म घ्यायला आलेला नसल्यामुळे निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यामुळे आमचा ज्ञानेश्वरी बनसोडेचा फॉर्म अनावधानाने राहिला। 1-1.5 मिनिट त्यांना लेट झालं, वेळ उशीर झाला। आरो मॅडमने त्यांचा फॉर्म स्वीकारलेला नाही म्हणून तो फॉर्म अनावधानाने राहिलेला आहे। यापूर्वीसुद्धा गेल्या 20 वर्षापासून बनसोडे परिवार हा नामदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सोबतच होता आणि राहणार आहे। आणि आज यांचा विड्रॉल झाला नसल्यामुळे ज्ञानेश्वरी बनसोडे यांचा विड्रॉल झाला नसल्यामुळे यांचे म्हणजे समीक्षा बनसोडे यांना पूर्ण पाठिंबा आहे। पूर्ण ताकदीनिशी समीक्षा बनसोडेला निवडून आणण्यात येईल आणि नामदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचे हात बळकट करण्यात येईल। ज्ञानेश्वरी बनसोडे ताई यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप आभार। आपल्या अहमदपूर नगर परिषदेच्या प्रभाग 2 मध्ये जी 6 महिन्यापूर्वी निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शाहूताई कांबळे ह्या प्रचंड अशा मताने निवडून आल्या होता, परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे ती जागा रिकामी झाली। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती म्हणून आमचे नेते आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक करण्याचे ठरविले होते आणि म्हणून ज्ञानेश्वरी सिद्धार्थ बनसोडे ते शाहूताईची भावजई आहे त्यांना उमेदवारी देऊन बिनविरोध नगरसेविका करावा अशा प्रकारचा त्यांचा आदेश होता। आणि या निवडणुकीचे फॉर्म भरत असताना जवळपास 8 लोकांनी फॉर्म भरला। नंतर चर्चा होऊन सर्वांनी उमेदवारी माघारी घेऊन ज्ञानेश्वरी ताईला त्यांचा फॉर्म ठेवण्याचे असे ठरले होते, परंतु जर निवडणूक लागली तर त्या ज्ञानेश्वरी ताई निवडणूक लढविण्यास तयार नसल्यामुळे नामदार साहेबांनी समीक्षा यशपाल बनसोडे जे श्रीकांत बनसोडेंच्या सून आहेत यांनी निवडणूक लढवावी असे म्हटलेले आधीच होते। त्यानुसार सर्वांनी फॉर्म वापस घेण्याचं ठरलं असतानासुद्धा एका उमेदवाराने आपला फॉर्म घेण्यासाठी तिथे आले नाही। सर्वजण एक सोडून सर्व उमेदवार आले होते, ते फॉर्म विड्रॉलचा घेऊन तयार होते, परंतु त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही आणि त्या गडबडीमध्ये चर्चेमध्ये ज्ञानेश्वरी ताईचा सुद्धा फॉर्म तसाच राहून गेला। म्हणून त्यांनी आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि म्हणून आपण त्यांचा पाठिंबा स्वीकारून त्यांचे आभार मानून त्या जशा पद्धतीनं शाहूताई कांबळेंनी प्रचंड अशी मते घेतली होती या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रचारामध्ये सुद्धा गोविंद कांबळे आणि ज्ञानेश्वरी त्यांचे मिस्टर सिद्धार्थ बनसोडे यांनी हिरहिरीने भाग घ्यावा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणावं आणि त्यांना शाहूताईला खरी श्रद्धांजली द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आवाज बहुजनांचा।